हाय हॅलो नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. वर्षा लाईफस्टाईल या चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत. तर आज आपण मस्त असे मिक्स पिठाचे धपाटे पाहणार आहोत. हे धपाटे एकदम टेस्टी खमंग खूप छान अशी ही रेसिपी होते. तर इथे पहा, आपले धपाटे एकदम पातळसर खूप मस्त असे दह्यासोबत किंवा लोणच्यासोबत एक नंबर असे लागतात. तर तुम्ही हे रात्रीच्या जेवणामध्ये किंवा सकाळच्या नाश्त्यामध्ये नक्की करून पहा. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. तर इथे पहा, मी एक वाटी भरून गव्हाचं पीठ, एक वाटी भरून ज्वारीचं पीठ, एक वाटी भरून बेसन पीठ आणि एक छोटी वाटी भरून बाजरीचं पीठ आणि अजून एक छोटी वाटी भरून तांदळाचं पीठ घेतलेले आहे. तर इथं मी हिरव्या मिरच्या, लसूण, धने आणि जिरे घेतलेले आहेत वाटण्यासाठी. इथं मोठ्या साईजचे कांदे चिरून घेतले आणि थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे. तर आता सर्वप्रथम आपल्याला वाटण करून घ्यायचं आहे. तर इथं तुम्ही हिरव्या मिरच्या तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकता. तर हिरवी मिरची, धने, जिरे आणि लसूण याचं वाटण करून घेतलं. तर आता मी इथं एक परात घेतलेली आहे. हे पीठ आपल्याला परातीमध्येच मळायचं आहे. तर इथं मी चाळण घेऊन त्यामध्ये आपले हे सर्व पिठं चाळून घ्यायचे आहेत. तर मी एक एक वाटीच्या प्रमाणात हे पिठं घेतलेले आहेत. म्हणजे सर्व प्रमाण जर एकसारखं असेल तर आपले धपाटे एक नंबर असे होतात. तर इथे पहा, आपले हे पीठ सगळे मी व्यवस्थित असं चाळून घेते. तर पीठ चाळून घेतल्याने आपले धपाटे एकदम छान असे मऊसूत खुसखुशीत सुद्धा होतात. तांदळाचं पीठ नक्की वापरायचं आहे. तांदळाचं पीठ वापरल्याने आपल्या धपाट्याला खुसखुशीतपणा येतो. तर इथं मी हे पीठ चाळून घेतलेलं आहे. तर यामध्ये मी मोठ्या साईजचे 4 कांदे घेतलेले आहेत. बारीक चिरून घेतला कांदा. इथं कोथिंबीरसुद्धा घेतलेली आहे. तर कांदा कोथिंबीर टाकून घेतली. नंतरनं 1 चमचा भरून हळद टाकलेली आहे. 1 चमचा भरून लाल मिरची पावडर घातलेली आहे. लाल मिरची बेतानीच घालायची आहे. इथं मी कलरसाठी घातलेली आहे थोडीशी. इथं आपलं वाटण करून घेतलेलं ते सुद्धा घातलं. यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचं आहे. तर इथे पहा, आता आपण हे सर्व साहित्य यामध्ये मिक्स करून घेऊया हाताने. व्यवस्थित असं आपल्या या पिठाला कांदा, हे सर्व मसाले आपण व्यवस्थित असे चोळून घ्यायचे आहेत. नंतरनं यामध्ये अगदी थोडं थोडं पाणी घालत आपल्याला या पिठाचा छान असा गोळा मळून घ्यायचा आहे. तर इथे पहा, या पिठाचा मी छान असा गोळा मळून घेणार आहे. तर या पद्धतीने तुम्ही हे धपाटे एकदा नक्की करून पहा. खूप मस्त आणि टेस्टी असे तयार होतात. तर संध्याकाळच्या वेळेस किंवा सकाळी नाश्त्यासाठी ही मस्त अशी रेसिपी आहे. तर इथे पहा, आपला गोळासुद्धा मळून झालेला आहे. इथं मी पोळपाट घेतलेला आहे. त्याच्यावरती इथं मी सुती कापड घेतलेला आहे. तर त्या कापडाला आता मी चौकोनी घडी करून घेतलेली आहे. आता मी गॅस चालू करून घेतला. त्यावरती आपला तवा तापत ठेवलेला आहे. आपला गॅस बारीक ठेवायचा आहे. आता आपल्याला आपले हे धपाटे थापून घ्यायचं आहे. तर इथं मी एका पातेल्यात थोडंसं पाणी घेऊन त्यामध्ये थोडासा हात आपला ओला करून घेतला. नंतरनं आपलं हे कापडसुद्धा ओलं करून घ्यायचं आहे. तर इथे पहा, व्यवस्थित आपलं हे कापड जर ओलं केलं तर आपले धपाटे पटकन असे तव्यावरती सुटतात. त्यासाठी आपल्याला हे कापड ओलं करून घ्यायचं आहे. तर इथे पहा, आता आपला धपाट्याचा एक गोळा घ्यायचा आहे आणि आपल्याला असं हाताने व्यवस्थित थापून घ्यायचं आहे. एकदम पातळसर मस्त असं धपाटा आपल्याला थापून घ्यायचं आहे. यामध्ये कांदा भरपूर घालायचा आहे, म्हणजे त्याची टेस्ट खूप छान अशी लागते. तर इथे पहा, थोडंसं जर चिरलं तर हाताने व्यवस्थित आपण हे धपाटं थापून घ्यायचं आहे. तर आता आपल्याला ह्याला होल करून घ्यायचे आहेत. तर इथे पहा, या पद्धतीने असे होल करून घ्यायचे आहेत. होल करून जर घेतले तर आपले धपाटे आतपर्यंत खरपूस असे छान भाजतात. तर मी तवासुद्धा आपला छान तापलेला आहे. त्याला थोडंसं तेल लावून घेते. तर इथे आता आपण हे धपाटे यावरती टाकून घ्यायचं आहे तव्यावरती. तर या पद्धतीने आता आपण यावरती थोडंसं पाणी लावून घ्यायचं, म्हणजे आपलं धपाटं पटकन सुटतं, कापडापासून वेगळं होतं लगेच. तर इथे पहा, या पद्धतीने मी टाकून घेतलेलं आहे. यावरती थोडंसं तेल सोडून घ्यायचं. तर
याच्यावरती आता आपल्याला झाकण ठेवायचं आहे, म्हणजे आपली ही वरची बाजूसुद्धा छान अशी शेकली जाते, वाफरली जाते. तर इथे पहा मी आपलं मीडियम गॅसवरती धपाटं भाजत आहे. तोपर्यंत मी इथं दुसरंसुद्धा धपाटं थापण्यासाठी घेतलेलं आहे. तर त्याच पद्धतीने मी पहिल्यांदा जसं धपाटं थापलं अगदी त्या पद्धतीनेच आपल्याला इथं दुसरंही धपाटं थापून घ्यायचं आहे. तर इथे पहा यालासुद्धा आपल्याला होल करून घ्यायचे आहेत. अगदी मस्त पातळसर खूप छान असे आपले हे धपाटे तयार होतात. तर आपलं पहिलं धपाटंसुद्धा छान असं भाजलेलं आहे पहा एक साईड. तर आता आपण हे मी त्याच्यावरचं ताट काढून पलटून घेतलेलं आहे. तर इथे पहा त्याच्यावरती सुद्धा थोडंसं तेल लावून घ्यायचं. तर इथे पहा आपण आता ही दोन्ही बाजूने सुद्धा आपलं हे धपाटे छान असं शेकून घ्यायचं आहे. तर इथं मी ताटामध्ये काढून घेतलेलं आहे, मस्त असं खरपूस भाजून घेतलं. याच पद्धतीने मी दुसरंही धपाटं तव्यावर घालून घेतलं पहा. तर त्याच्यावरती थोडंसं पाणी लावलं की पटकन आपलं धपाटं कापडापासून वेगळं होतं. तर या पद्धतीनेच मी दुसरंही धपाटं असं छान असं खरपूस भाजून घेणार आहे. तर इथे पहा आपलं मस्त असे या पद्धतीने तुम्ही हे धपाटे एकदा नक्की करून पहा. खूप मस्त अशी ही रेसिपी होती. आणि तुम्ही माझ्या चॅनेलवर जर तुम्ही नवीन असाल तर माझ्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक करायला अजिबात विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.